कोणी विचारवंताने अनुभवाने आपले मत मांडले आहे की परिस्थिती समजून घ्या, योग्य आधारावर सल्ला द्या. आपला अनुभव हा नेहमीच दुसऱ्याचा उपयोग येईल हे कोणाला सांगता येत नाही. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये सल्ला देणारे पुष्कळ जण असतात. काही तर सल्ला देणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच समजतात. काही सल्ले खरंच उत्तम असतात, तर काहींना कोणताच आधार नसतो. प्रियांनो, आपण पाहत आहोत की परमेश्वर योबाची परीक्षा घेत आहे आणि योबाला त्रास, मरणप्राय यातना होत असताना त्याच्या अवस्थेकडे पाहून त्याचा मित्र अलिफज हा त्याला सल्ला देत आहे. त्याने योबाला काय सांगितले, काय त्याला योबाची खरी समस्या कळली होती हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आता आम्ही योबाचे पुस्तक ह्याच्या 4थ्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत आणि आम्ही पाहत आहोत की अलिफज योबाला कशा प्रकारे धमकावत आहे, कशा प्रकारे त्याला टोचून बोलत आहे. 7वं वचन आम्ही पुन्हा वाचणार आहोत. कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? धार्मिक कधी विलयास गेले आहेत काय? याचा विचार कर. अलिफज योबाला सांगत आहे की तुझ्यात काहीतरी कमतरता आहे, तू काहीतरी दुबळेपणाने करून बसला आहेस, म्हणून तुझ्यावर हा प्रसंग आला आहे. योबावरचा हा आरोप खोटा आहे याविषयी आम्हाला खात्री आहे, कारण या पुस्तकाच्या सुरुवातीला परमेश्वराने आपल्या स्वर्गातले ते दृश्य दाखवले ज्यात तो स्वतः योबाची प्रशंसा करीत होता. या देवाच्या योबाविषयीच्या साक्षीमुळे योब कशा प्रकारचा माणूस होता ते आम्हाला समजले आहे. योबाचे ते मित्र खरोखर शिणवून टाकणारे सांत्वनकर्ते ठरणार आहेत, कारण ते परमेश्वराला समजू शकत नाहीत. त्यांना योबही समजू शकला नाही आणि ते स्वतःला सुद्धा समजू शकलेले नाहीत. आणि असे लोक फार समंजसपणाचा आव आणून त्याला सल्ला देत आहेत. ज्यांना आध्यात्मिक बाबींचे काही ज्ञान नाही ते लोक आजही त्याविषयी आपले ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे कोणाला सल्ला देणे मला पटत नाही. जर काही तांत्रिक बाब असेल, ईश्वर विज्ञानाविषयी किंवा काही भौतिक बाब असेल तर सल्ला देणे अयोग्य नाही. पण वैयक्तिक आध्यात्मिक बाबींमध्ये आपण कोणाला सल्ला देणे योग्य नाही, कारण ती बाब ती व्यक्ती आणि परमेश्वर यांची आपसातली असते. तिसऱ्या व्यक्तीने त्यामध्ये ढवळाढवळ केल्याने गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते आणि आमच्या आध्यात्मिक जीवनातील बाबींसाठी आम्ही इतरांकडे जाण्याची गरज नाही. आमच्यासाठी एक मध्यस्थ आहे. योबाने त्या मध्यस्थासाठी मागणी केली, त्याची आशा धरली, पण आम्हाला तो मध्यस्थ माहीत आहे. पवित्र शास्त्रात पौलाने तिमथ्याला पहिले पत्र 2 अध्याय आणि 5व्या वचनात लिहिले, कारण एकच देव आहे आणि देव आणि माणसे यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. ख्रिस्ती लोकांनी इतर कोणाकडेही जाण्यापेक्षा ख्रिस्ताकडे, या परिपूर्ण मध्यस्थाकडे जाण्याची गरज आहे. श्रोत्यांनो, अलिफजचा योबाला काही फायदा होणार नव्हता. तो योबाला 8व्या वचनात काय म्हणतो पहा, माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करीतात व दुःखाची पेरणी करीतात ते तशीच कापणी करीतात. असं वाटतं की अलिफज एका उंच धर्मपीठावरून खाली योबाकडे पाहून बोलत आहे, म्हणजे तो त्याला तुच्छ लेखून बोलत आहे. योबाने त्याच्या जीवनात काहीतरी अपराध लपवला आहे आणि तो कबूल करण्याची त्याची इच्छा नाही, असे अलिफज त्याला वारंवार सुचवतो. योबाने ज्याची पेरणी केली त्याचीच तो कापणी करीत आहे, असे अलिफजचे म्हणणे आहे. 9व्या वचनात तो म्हणतो, देवाच्या श्वासाने ते विलय पावतात, त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाहीसे होतात. अलिफज देवाविषयी किती अज्ञानी आहे हे त्याला माहीत नाही. देवाविषयी तो ठामपणे योबाला सांगत आहे की अन्याय पेरणारे
देवाच्या श्वासाने नाश पावतात. त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाहीसे होतात. खरे तर सत्य हे आहे की परमेश्वर आपल्या लेकरांना शिस्त लावतो. तो त्यांचा नाश कधी करीत नाही. क्षणभर विचार करा श्रोत्यानो, की जर देवाने आमच्या अपराधांबद्दल आमच्यावर सतत क्रोध पाठवला असता तर काय झाले असते? आज या पृथ्वीच्या पाठीवर कोट्यावधी लोक जगत आहेत. त्यांच्यापैकी किती शिल्लक राहिले असते? परमेश्वर अत्यंत पवित्र आहे आणि त्याला पाप अजिबात सहन होत नाही. तरीही तो मोठ्या धीराने आम्हा सर्वांची त्याच्याकडे वळण्यास वाट पाहत आहे. पापापासून आम्ही त्याच्याकडे एक दिवस तरी येऊन त्याच्यासाठी स्वतःसाठी पवित्र जीवन जगू अशी त्याला आमच्याविषयी आशा आहे. स्तोत्रकर्ता आम्हाला सांगतो की आमच्या अपराधांच्या मानाने तो आम्हाला शिक्षा करीत नाही. तो आमच्या अपराधास अनुसरून आमच्याशी वागत नाही. तो आमच्यावर दया करतो, कारण आमची प्रकृती तो जाणतो. आम्ही धूळच आहोत व आमचे दिवस गवतासारखे आहेत हे त्याला ठाऊक आहे. आमच्या घोर अपराधांसाठी जरी मृत्यूदंडाची शिक्षा त्याने ठोठावली असली तरी ती शिक्षा आमच्यासाठी येशू ख्रिस्ताने आधीच भोगली आहे. आता ती शिक्षा आमच्यावर न यावी म्हणून ख्रिस्ताद्वारे आम्ही परमेश्वराकडे यावे अशी देवाची अपेक्षा आहे. परमेश्वर क्रूर नाही श्रोत्यानो, तो दयाळू आहे. म्हणून तो मोठ्या ममतेने यशायाचे पुस्तक 57 अध्याय 15 आणि 16 या वचनांमध्ये धीर देऊन म्हणतो, कारण जो उंच व परमथोर, जो सदा सर्व काळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच व पवित्र स्थानात वसतो आणि नम्र जनाच्या आत्म्यात जीव आणायला व अनुतापी जनांच्या हृदयात जीव आणायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्या जवळही मी राहतो. कारण मी सर्व काळ वाद करणार नाही, सदा राग धरणार नाही. असे असले तर आत्मा माझ्या समोरून थकून जाईल आणि जे जीव मी निर्माण केले आहेत तेही थकून जातील. अलिफजने योबाला परमेश्वराविषयी अगदी चुकीची माहिती दिली, कारण तो स्वतःच परमेश्वराविषयी अज्ञानी होता. त्या काळात पवित्र शास्त्र त्या लोकांसाठी उपलब्ध नव्हते, पण ते आज उपलब्ध आहे आणि त्यामध्ये परमेश्वराचे दर्शन जसेच्या तसे होते. त्याची करुणा आणि दया यांचे मनोहर दर्शन आम्हाला पवित्र शास्त्रात मिळते. पवित्र शास्त्र वाचल्याशिवाय त्याचे खरे व सुंदर स्वरूप आम्हाला दिसणार नाही. अलिफजच्या बोलण्यातून देवाचे खरे स्वरूप अजिबात दिसत नाही. आमचा इतरांना दिलेला सल्ला अलिफजाप्रमाणे असल्यास स्वतःची चूक आम्ही सुधरवायला हवी. पुढे 10 आणि 11 वचने वाचूया. सिंहाची गर्जना खुंटते, विक्राळ सिंहाचा नाद खुंटतो, तरुण सिंहाचे दात उपटले जातात, वृद्ध सिंह भक्ष्य न मिळाल्यामुळे मरतो, सिंहिणीचे छावे चोहोकडे पांगतात. श्रोत्यानो, अलिफज पुन्हा हेच सांगत आहे की जे दुष्टपणाची पेरणी करतात ते त्याचीच कापणी करतील. ज्या तरुण सिंहाचे दात तुटले आहेत त्या सिंहाप्रमाणे ते नाश पावतील आणि वृद्ध सिंह शिकार नसल्यामुळे जसा नाश पावतो तसे ते नाश पावतील. आपल्याला दृष्टांताच्या द्वारे हे समजले असे अलिफज योबाला मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे. त्याच्या या स्वप्नाच्या वर्णनाने अंगावर काटे उभे राहतात. 12व्या वचनामध्ये तो सांगतो, एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानी तिची गुणगुण आली. पुढे तो काय म्हणतो ते नीट ऐका. 13 आणि 14 वचनांमध्ये तो म्हणतो, रात्री मनुष्य निद्रावश होतात अशा समयी मला दृष्टांत होऊन मी विचार लहरीत मग्न झालो असता मला भीती प्राप्त होऊन मी थरथरा कापू लागलो, माझी हाडे लटलटू लागली. श्रोत्यांनो, रक्त गोठवणारे हे गूढ रहस्य आहे असे नाही का वाटत? त्याचा हा दृष्टांत त्याला रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात झाला असे तो सांगत आहे. 15 आणि 16 वचनात तो म्हणतो, माझ्या तोंडाजवळून वायू स्वरूपी असा कोणी गेला, तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही, तरी माझ्यासमोर काही आकृती होती. मी मंद वाणी ऐकली. अलिफजचे हे वर्णन खरोखर भयानक व भीतीदायक वाटते. कोणी असे कधी ऐकले असावे असे वाटत नाही. कोणाला ही गोष्ट माहीत असेल असेही वाटत नाही, कारण अलिफजाचा हा दृष्टांत आहे. त्याने या गोष्टी पाहिल्या, त्याला स्वप्न पडले आणि रात्रीच्या अंधारात त्याने एक आत्मा समोरून जाताना पाहिला आणि तो आत्मा त्याला 17व्या वचनात काय म्हणाला पहा, मर्त्य मानव ईश्वरापुढे धार्मिक ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय? अलिफजाच्या या बोलण्याने माझी खरंच निराशा झाली आहे. ज्या माणसाला असा अनुभव आहे तो काहीतरी गंभीर सत्य सांगेल जे आम्ही कधी ऐकले नाही असे मला वाटले, पण असे काही ऐकायला मिळत नाही. श्रोत्यानो, काही लोकांना वाटतं की अनुभवाचे बोल असल्यामुळे फार गहन व महत्वाचे आहेत.
अलिफज आणि त्याचे मित्र काहीही गंभीर सत्य सांगत नाहीत. ते असले सल्ले देऊन योबाची थोडी सुद्धा मदत करीत नाहीत. 18 आणि 19 वचने सांगतात, पहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरोसा धरीत नाही. तो आपल्या दिव्य दूतास प्रमाद केल्याचा दोष लावितो. तर मृत्तिकागृहात जे राहतात, ज्यांचा पाया मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्यापुढे काय पाड? ते पतंगासारखे चिरडले जातात. श्रोत्यानो, देवाचे दूतही मूर्खपणाने वागतात. तर जे आपण या मातीच्या कुडीमध्ये किंवा शरीरामध्ये राहतो, ते आपण किती मूर्ख असलो पाहिजे. आमच्या शरीराचे यापेक्षा दुसरे चांगले वर्णन नाही. आम्ही मातीच्या घरात म्हणजे मातीच्या शरीरात वस्ती करतो. करिंथकरास दुसरे पत्र 5व्या अध्यायामध्ये पावलाने शरीराला, जो वाऱ्याने उडून जाऊ शकेल, अशा दुबळ्या राहुटीची उपमा दिली आहे. आम्ही मातीच्या घरात राहत आहोत आणि लवकरच ही घरे आम्हावर कोसळणार आहेत. आता 20 आणि 21 वचनांमध्ये तो म्हणतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात ते छिन्न भिन्न होतात. त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही. त्यांच्या राहुटीचा तणावा कापला जात नाही काय? ज्ञानप्राप्तीविना ते मरून जातात. आमची शरीरे कितीही सुंदर व सशक्त असली तरी त्यांची आयुष्य मर्यादा फार थोडी आहे. त्या काळासाठी अलिफजाची ही विधाने विशेष असली तरी त्याचा योबाला अजिबात उपयोग झाला नाही. जे जीवनासाठी लागू पडणार नाही ते सत्य लोकांना सांगणे सोपी गोष्ट आहे, परंतु आम्हाला आमच्या गरजा भागवणाऱ्या सत्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही सत्याची गरज नाही. योबाचे हे सर्व मित्र काही खऱ्या गोष्टी त्याच्या समोर मांडतात, पण त्या सर्व योबासाठी निरर्थक आहेत. श्रोत्यानो, आमच्या मानसिक व आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी अनेक लोकांनी अनेक सत्ये सांगण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला, पण त्याचा आम्हाला फारसा उपयोग झाला नाही. साहित्य, कला, संगीत व पोकळ अध्यात्म याविषयी आम्ही कितीही वाचले, त्यांचा आस्वाद लुटला, तरी ह्या गोष्टींमुळे आमचे प्रश्न सुटत नाहीत. सामाजिक व आध्यात्मिक गरजांविषयीचे सत्य मांडणाऱ्या कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके आहेत, गीते आहेत, तत्वज्ञान आहे, पण त्यामध्ये आमचे आध्यात्मिक प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य नाही. उलट या गोष्टींमध्ये जास्त गुंतल्याने जीवनाची गुंतागुंत अधिक वाढत जाते. जे जीवन देणारे सत्य आहे आणि विपुल जीवन देणारे सत्य आहे, आमच्या जीवनातल्या सर्व गरजा भागवणारे जे सत्य आहे, ते येशू ख्रिस्तात एकवटले आहे. त्याचा तुम्ही एकदा अनुभव घेतलात तर तुम्हाला कोणत्याही इतर सत्याचा दुबळा आधार घ्यायची इच्छा होणार नाही, गरज भासणार नाही. आपण पाहिले श्रोत्यानो की योबाचे दुःख फार मोठे होते आणि ज्या त्याच्या मित्रांना परिस्थितीची नीट जाणीव होती ते त्याची समजूत घालायला त्याच्या समोर येऊन बसले होते आणि त्यांच्यापैकी अलिफज जो पहिला होता तो त्याला सल्ला देत आहे. त्याने मोठ्या गंभीरपणाचा आव आणून योबाला आपले तत्वज्ञान सांगितले की मर्त्य मानव देवासमोर न्यायी ठरू शकत नाही. ही गोष्ट खरी आहे, परंतु तिचा योबाला काही फायदा होऊ शकला नाही. अलिफजचा हा निरुपयोगी उपदेश 5व्या अध्यायातही नोंदण्यात आलेला आहे.
वाचूया श्रोत्यानो 5व्या अध्यायाचे पहिले वचन. आता हाक मारून पहा, कोणी तुला उत्तर देईल काय? कोणा पवित्र जनाकडे तू धाव घेशील? असं दिसतं की इस्रायलाचे मूळ पुरुष अब्राम व इसाक मरण पावले होते. कदाचित एसाव जिवंत असावा. अब्राम किंवा इसाक किंवा मरण पावलेल्यांपैकी कोणीही योबाच्या मदतीस येऊ शकत नव्हता किंवा त्यांची मदत मिळण्यासारखी नव्हती. मदतीसाठी तुम्ही कोणत्या संताकडे वळता? संत माणसेच आहेत, ते देव नाहीत. आणि त्यांची नेमणूक देवाने मध्यस्थ म्हणून केलेली नाही. देव व माणूस यांच्यात एकच मध्यस्थ आहे व मध्यस्थी करण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. कारण त्याने मानवाची पापातून सुटका होण्यासाठी स्वतःचे रक्त सांडून किंमत मोजली आणि तो पूर्ण देव व पूर्ण मानव होता. त्याच्या मध्यस्थीशिवाय आम्ही पापी लोक पवित्र देवापर्यंत पोहोचू शकत नाही. श्रोत्यानो, तो मध्यस्थ म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. तो आज सुद्धा सर्वसमर्थ पित्याजवळ आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे. 5वा अध्याय 2 आणि 3 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो, वेडा मत्सराने मरतो. मी मूढास मुळावलेले पाहिले, पण लागलेच मला त्याच्या वस्तिस्थानाचा धिक्कार करावा लागला. तो इयोबाला सांगत आहे की मूर्ख आणि दुष्ट यांची भरभराट झालेली त्याने पाहिली आहे, पण त्यांना लगेच जमीनदोस्त झालेले सुद्धा त्याने पाहिले आहे. हे अगदी खरे आहे आणि ह्याचे अनेक उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रात सापडतात. आज परमेश्वर दुष्टांविरुद्ध कारवाई का करीत नाही? परमेश्वर वेगाने हालचाल करीत नाही. तो एक दिवस दुष्टांचा नक्कीच नाश करणार आहे. त्याच्यासमोर कारवाई करायला संपूर्ण अनंत काळ आहे. अलिफज त्याच्या या बोलण्यातून असेच सुचवत आहे की ज्या मूर्खांनी मूळ धरले व ज्यांचा लगेचच घात झाला त्यांच्यापैकी इयोब एक होता. 4 ते 7 वचने पहा. त्याची मुले बाळे उद्धाराला अंतरले आहेत. वेशीत त्यांचा चुराळा होतो. त्यांचा कोणी बचाव करणारा नाही. त्यांचे पीक शुद्धीत लोक खाऊन टाकितात. काट्या कुट्यातूनही ते काढून नेतात. सापळा त्यांच्या धनासाठी पसरतो. कारण विपत्ती मातीतून निघत नाही आणि कष्ट भूमीतून उगवत नाही, पण ठिणग्यावर उडतात. तसा मानव कष्ट भोगण्यासाठी जन्मास येतो. श्रोत्यानो, अलिफजाच्या या शेवटच्या वाक्याचा पडताळा पाहायची गरज नाही. ते एक सूर्यप्रकाशासारखे सत्य आहे. माणूस मुळातच त्रासात आणि कष्टात जन्मलेला आहे. मानवाच्या जीवनात दुःख, संकटे, अडचणी, चिंता, काळजा ह्या सर्व गोष्टी आहेत. ह्याविषयी काहीच वाद नाही. मृत्यू आणि कर यांच्याशिवाय काहीच निश्चित नाही असे म्हणतात. आणि यात आणखी एक गोष्टीची भर आपण घालू शकतो, ती म्हणजे त्रास किंवा समस्या. जशा ठिणग्या वर उडतात तसा मनुष्य कष्ट भोगण्यासाठी जन्माला येतो. ठिणग्यांनी वर उडावे हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हा नियम आहे. त्यामध्ये काही योगायोग नाही. मानवी जीवनातला त्रास, दुःख आणि पाप ही मानवाने देवाची अवज्ञा केली तिचा परिणाम आहेत. यशाचे पुस्तक 48 अध्याय आणि 22 वचन सांगतं, दुष्टास काही शांती नाही असे यहोवा म्हणतो. माणूस असल्या पापी जगामध्ये आदर्श राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण त्यात त्याला कधीही यश मिळणार नाही. शांतीचा राजकुमार आमच्यामध्ये असल्याशिवाय आम्हाला आदर्श राज्य, शांतीपूर्ण राज्य मिळणार नाही. या जगामध्ये माणूस शांती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु तसे करताना तो शांतीच्या राजकुमारालाच बाजूला सारीत आहे. मग त्याला शांती कशी मिळणार? मग त्याच्यावर संकट येतात व नीतिमानाला दुःख सोसावे लागते. आज देवाच्या लेकरांना सुद्धा दुःख सोसावे लागत आहे. कधीकधी देवाच्या लेकरांवर येणारा देवाचा न्याय सुद्धा दुःख निर्माण करतो. पवित्र शास्त्र आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय आणि 31 वचनामध्ये सांगते, कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता. जर आपण स्वतःचा न्याय निवाडा करीत नाही तर देवाला आमचा न्याय निवाडा करावा लागेल. कधीकधी प्रभू पित्याने आपल्या मुलांना लावलेल्या शिस्तीनेही दुःख निर्माण होते. इब्री लोकास पत्र 12 अध्याय आणि 6 वचन सांगतं, कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या प्रत्येक मुलाला तो अंगीकारतो त्याला तो फटके मारतो. मोशे फारोच्या राजवाड्यात ऐश्वर्याचे जीवन जगत होता, पण पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. ही मोशेकरिता एक शिस्त होती. मिद्यानात जवळच्या वाळवंटात देवाने जर मोशेला 40 वर्षे प्रशिक्षण दिले नसते तर त्याला मोशेचा उपयोग करता आला नसता. तसेच एक अहंकारी तरुण तार्सकर परुषी शॉल याला जेव्हा ख्रिस्ताची ओळख पटली
तेव्हा त्याच्याविषयी प्रभू परमेश्वर प्रेषितांची कृत्य 9 अध्याय आणि 16व्या वचनात म्हणाला, त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावी लागतील हे मी त्याला दाखवेन. देवाने त्याला खरोखर कठोर परीक्षांमधून नेले. संकट व त्रासाच्या द्वारे प्रभू पिता आपल्या लेकरांना शिस्त लावतो. कधीकधी श्रोत्यांनो, संयम बाळगणे व देवावर भरोसा ठेवणे या गोष्टी आम्ही शिकाव्यात, यासाठीही संकट येते. याविषयी व्यवहारी याकोब 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये म्हणतो, कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. कधीकधी आमच्यावर संकट येतात कारण आमचे आध्यात्मिक सौंदर्य अधिक खुलावे अशी देवाची इच्छा असते. आमच्या जीवनातील खडबडीत जागा देव घासून गुळगुळीत करतो. योबाला देव यासाठीच आपली सत्व परीक्षा पाहत आहे हे नंतर समजणार आहे. तो 23 अध्याय 10व्या वचनात म्हणतो, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. त्याचे आध्यात्मिक सौंदर्य खुलविण्यासाठी परमेश्वर त्याच्यावर हे संकट येऊ देत आहे हे त्याला समजले आहे. आता 8 ते 16 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा, मी तर ईश्वराचा धावा केला असता, मी देवावर हवाला टाकेला असता. तो अतर्क्य महत् कृत्य करीतो, तो अगणित अद्भुत कृत्य करीतो. तो पृथ्वी तलास उदक देतो, शेतांना पाणी पाठवितो. तो नीचावस्थ जनास उच्च करीतो. शोकमग्न उन्नत होऊन समृद्धी पावतात. तो धूर्तांचे बेत निष्फळ करीतो, त्यामुळे त्यांच्या हातून काही कार्यसिद्धी होत नाही. तो शहाण्यास त्यांच्याच धूर्ततेने धरितो. कुटिलांच्या मसलतीचा तो त्वरित शेवट करीतो. काळोख त्यास भर दिवसा गाठीतो, भर दुपारी ते जसे काय रात्रीच्या सारखे चाचपडतात. तो दीनास बलवानाच्या मुखरूपी तलवारीपासून त्यांच्या हातून वाचवितो. कंगालास आशा उत्पन्न होते, अधर्म आपले तोंड बंद करीतो. परमेश्वर विश्वासू आहे, चांगला आहे व न्याय आहे, असेच अलिफज या ठिकाणी म्हणत आहे आणि त्याने आपले म्हणणे अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे. अलिफजचे हे म्हणणे खरे आहे, परंतु ते योबाच्या समस्यांच्या मुळापर्यंत पोहोचत नाही. हा उतारा वाचल्यावर असं वाटतं की अलिफज योबाशी बोलत नाही, तर स्वतःशीच बोलत आहे. 17व्या वचनात तो पुढे म्हणतो, पहा, ईश्वर ज्याचे शासन करीतो तो पुरुष धन्य, म्हणून सर्व समर्थाचे शासन तुच्छ मानू नको. हे वचन लोक अनेक वेळा वापरतात. हे वचन खरे आहे, परंतु या वचनाचा उपयोग अलिफजने योबाला टोमणा मारण्यासाठी केला आहे. आपल्या मित्राच्या हृदयात खंजीर खुपसण्यासाठी या वचनाचा लोक कधीकधी उपयोग करतात. तुझ्यावर संकट येण्याचे कारण म्हणजे तू काहीतरी वाईट केले आहेस आणि देवबाप तुला त्याची शिक्षा करीत आहे, असा अर्थ या वचनाचा होतो. आणि असेच काही सुचवायचे असेल तर हे वचन लोक वापरताना आढळतात. आता अलिफजचे पुढचे वाक्य फार सुंदर आहे. 18व्या वचनात तो म्हणतो, कारण दुखापत तो करीतो आणि पट्टीही तोच बांधितो, घाय तो करीतो आणि त्याचाच हात तो बरा करीतो. देवाचे हे एक फार सुंदर चित्र आहे. तो पुढे 19व्या वचनात म्हणतो, तो तुला 6 संकटातून सोडविल, साताने तुला काही अपाय होणार नाही. संपूर्ण पवित्र शास्त्रात अनेकदा 7 हा आकडा वापरण्यात आला आहे. तो आकडा फक्त एक काव्यात्मक संज्ञा नाही, तर तो पूर्णतेचा आकडा आहे. तो परिपूर्णतेचा नाही, तर पूर्णतेचा आकडा आहे. उदाहरणार्थ, 1 आठवडा पूर्ण व्हायला 7 दिवस लागतात. या ठिकाणी 7 हा आकडा पूर्णतेचा आहे. माणसाच्या दुःखाचे संपूर्ण विच्छिन्न किरण या आकड्यातून करण्यात आले आहे. नंतर 5 अध्याय 20 आणि 21 वचने पहा काय सांगतात. दुष्काळात मृत्यूपासून, युद्धात तरवारीच्या धारेपासून तो तुझा बचाव करील. जिव्हा प्रभार होऊ लागला म्हणजे तू लपविला जाशील. विनाश प्राप्त झाला असता तू त्यास डगमगणार नाहीस. श्रोत्यांनो, परमेश्वर आपल्याला 7 संकटापासून सोडवेल. पहिले संकट दुष्काळाचे. दुष्काळात तो आम्हाला उपासमारीपासून वाचवेल. दुसरे संकट युद्ध. युद्धात तो तलवारीपासून आम्हाला वाचवेल. आणि तिसरे संकट म्हणजे जिभेच्या फटकाऱ्यापासून तो आमचा बचाव करेल. चौथ्या संकटापासून देव आपल्याला वाचवेल ते संकट विनाशाचे आहे. विनाश म्हणजे तुफानी वादळ, चक्रीवादळ. नंतर 6वे संकट जे आहे ते भूमीवरच्या पशूंचे आहे. याही संकटातून परमेश्वर आम्हाला वाचवतो. आणि शेवटचे संकट आहे मृत्यूचे. अलिफज मृत्यूविषयी एक भयंकर घटना म्हणून बोलत नाही, तर जिचे स्वागत केल्या जाईल अशी घटना म्हणजे मृत्यू, असे तो वर्णन करतो. 22व्या वचनात तो म्हणतो, विनाश व दुष्काळ यास तू हसशील, पशूंचे भय तुला वाटणार नाही.
मैदानातल्या पाषाणाशीही तुझा स्नेह होईल. वनपशु तुझ्याशी सलोखा करतील. तुझा डेरा शांती समाधानाचा आहे अशी तुला प्रतीती येईल. तू आपल्या घरादाराकडे पाहशील तेव्हा तुला काही उणे नाही असे दिसून येईल. तुझा वंश वृद्धी पावेल. जमिनीवरच्या हरळीसारखे तुझे संतान वाढेल असे तुला दिसून येईल. हंगामाच्या वेळी धान्याची सुडी आणून ठेवितात तसा तू पुऱ्या वयाचा होऊन कबरीत जाशील. पहा, आम्ही शोध करून पाहिले आहे ते हे आहे. हे तू ऐकून ध्यानात ठेव. ह्या सर्व परिस्थितीत परमेश्वरच आम्हाला सांभाळतो. तोच आमची काळजी घेतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की आजचे अध्ययन दुःखाच्या दरम्यान दैवी न्याय आणि आशा या विषयांवर प्रकाश टाकणारे होते. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बिथरून जाऊ नये, तर आम्ही संयम बाळगावा. आम्ही धीराने सर्व गोष्टी पारखणारे असावे. आम्हाला आशीर्वाद आणि सुटका देवापासून मिळतात म्हणून देवावर आमचा विश्वास कायम असावा. काय आम्ही या गोष्टी करतो? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. आणि प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये संयम किती महत्त्वाची गोष्ट आहे हे तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस. होय प्रभूजी, संयम आमच्यामध्ये असावा आणि प्रत्येक वेळेस त्याचं प्रदर्शन आमच्याकडून व्हावं म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवित आहोत. तू आमचा ताबा घे प्रभूजी, आणि आमच्या जीवनामध्ये त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या तुला आवडतात. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तू आमचा ताबा घे, तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.